सविता भाभी या मुंबईत गृहिणी होत्या. त्या पती आणि 2 मुलांसह साधे जीवन जगत होत्या. घरची कामे, कुटुंबाचा सांभाळ आणि अधूनमधून बाजारात भाजी विकत घेण्यासाठी जाणे यामुळे तिचे दिवस भरून जात असत. एके दिवशी ती बाजारात असताना तिला रवी नावाच्या स्थानिक भाजी विक्रेत्याची भेट झाली. उत्तम विनोदबुद्धी असलेला तो आकर्षक माणूस होता आणि लवकरच त्यांच्यात संभाषण सुरू झाले. हवामानापासून ते त्यांच्या आवडत्या पदार्थापर्यंत सर्व गोष्टींबद्दल ते एकमेकांशी बोलत होते आणि ते कळण्यापूर्वी सविता स्वतःला त्याच्याकडे आकर्षित करू लागली. जसे जसे दिवस सरत गेले तसे तसे सविता आणि रवी यांची वारंवार भेट होऊ लागली आणि त्यांचे बोलणे अधिकच चुलबुले झाले. त्यांनी एकमेकांचा सहवास एन्जॉय केला आणि लवकरच त्यांचे अफेअर सुरू झाले. सविताचं मन उत्साहाने धडधडत होतं, पण त्याच वेळी ती जे काही करत होती ते अत्यंत चुकीचं आहे हेही तिला कळत होतं. या नात्याच्या काही महिन्यानंतर सविताला ती जे करत आहे त्याबद्दल अपराधी वाटू लागले. ती विवाहित होती आणि तिला मुले होती आणि तिने आपल्या कुटुंबाचा विश्वासघात केला होता. तिला माहीत होते की ही अशी व्यक्ती नाही जी तिला हवी आहे आणि अपराधीपणा आणि लाज तिच्यावर भारी पडू लागली. अखेर सविताने रवीसोबतचे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. ती योग्य गोष्ट आहे हे तिला ठाऊक होतं, पण ते सोपं नव्हतं. रवी दुखावला होता आणि गोंधळला होता, पण सविताला माहीत होते की हे त्या दोघांसाठी सर्वोत्तम आहे. शेवटी सविताला नात्यातील विश्वास आणि निष्ठेचे महत्त्व कळले. तिच्या कुटुंबाशी असलेल्या प्रेम आणि बांधिलकीच्या तुलनेत रवीसोबत तिचे जे काही होते ते काहीच नव्हते हे तिच्या लक्षात आले. पुन्हा कधीही विश्वासघात करणार नाही आणि आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या असलेल्या लोकांची कदर करण्याची शपथ सविताने आता घेतली होती आणि तिला तिच्या चुकीची जाणीव झाली होती.